इयत्ता 11वी वाणिज्य या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक गायकवाड के आपल्या यूट्यूब ऑनलाईन चॅनलवरती स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती या महत्त्वाच्या विषयातील अभ्यासक्रमावरती चर्चा करणार आहोत। तसेच अभ्यासक्रमात अंतर्भूत असणारे प्रकरण व त्यातील घटक, उपघटक यांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत, ज्याचा फायदा आपणाला प्रकरण शिकताना निश्चित होईल। म्हणून आपण हा व्हिडिओ पूर्ण व काळजीपूर्वक पाहावा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती अनुक्रमणिका दिसत असेल। एकूण 12 प्रकरणं आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये शिकायची आहेत आणि या 12ही प्रकरणामध्ये चिटणीस आणि कंपनीच्या संदर्भामध्ये चिटणीसाची कार्य या संदर्भामध्ये आपल्याला माहिती शिकायला मिळणार आहे। म्हणून हे 12ही प्रकरणं या विषयासंदर्भात महत्त्वाचे आहेत, ते आपण क्रमाने पाहूयात। पहिलं प्रकरण आहे चिटणीस, दुसरं प्रकरण आहे संयुक्त भांडवली संस्था, तिसरं प्रकरण आहे कंपनीची स्थापना, चौथं प्रकरण आहे कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज, प्रकरण क्रमांक 5 आहे कंपनीचे सभासद, प्रकरण क्रमांक 6 आहे कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी, प्रकरण क्रमांक 7 आहे कंपनीच्या सभा भाग 1, प्रकरण क्रमांक 8 आहे कंपनीच्या सभा भाग 2, प्रकरण क्रमांक 9 आहे चिटणीसाचे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य, प्रकरण क्रमांक 10 आहे संचालकांशी पत्रव्यवहार, प्रकरण क्रमांक 11 आहे बँकांशी पत्रव्यवहार, प्रकरण क्रमांक 12 आहे वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार। अशी एकूण महत्त्वाची 12 प्रकरणं आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहेत। तर या प्रकरणांतर्गत येणारे कुठले कुठले घटक आपल्याला शिकायचे आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा करूयात। तर पहिलं प्रकरण आहे चिटणीस। चिटणीस या प्रकरणामध्ये आपणाला चिटणीस शब्दाची उत्पत्ती, व्याख्या, अर्थ, चिटणीसाची वैशिष्ट्ये, महत्त्व, चिटणीसाचे प्रकार की ज्यामध्ये खाजगी चिटणीस, संस्थात्मक चिटणीस, त्याचबरोबर नफ्याचा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, सहकारी संस्थेचा चिटणीस, संयुक्त स्कंध प्रमंडळाचा चिटणीस, सरकारी खात्याचा चिटणीस, त्याचबरोबर चिटणीसाची कार्य, गुण आणि या चिटणीसाच्या प्रकारातला फरक, हे उपघटक आपल्याला प्रकरण क्रमांक 1 चिटणीस या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत। पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 2 संयुक्त भांडवली संस्था। या प्रकरणामध्ये आपणाला व्यवसाय संस्थांची उत्क्रांती, मग या ज्या संस्था आहेत त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की व्यक्तिगत किंवा एकल व्यापारी संस्था, संयुक्त एकत्र हिंदू कुटुंब संस्था, भागीदारी संस्था, मर्यादित दायित्व भागीदारी संस्था, सहकारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था की ज्याला आपण कंपनी असं म्हणतो। या संस्थांची उत्क्रांती कशी झाली या संदर्भातली माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायची आहे। त्याचबरोबर कंपनीचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये, त्याचबरोबर कंपनीचे प्रकार व त्या प्रकारामधले फरक हे देखील आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत। पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 3 कंपनीची स्थापना। मग आता कंपनी स्थापन करत असताना प्रत्येक कंपनीला एकूण 4 अवस्थांमधून जावं लागतं। त्या अवस्था आहेत प्रवर्तन अवस्था, नोंदणीची अवस्था, व्यवसाय प्रारंभ अवस्था आणि भांडवल उभारणी अवस्था। अशा एकूण कंपनीच्या 4 अवस्था असतात। प्रत्येक कंपनीला या 4ही अवस्थातून जावं लागतं। म्हणून या अवस्थांची माहिती आपल्याला प्रकरण क्रमांक 3 कंपनीची स्थापना या प्रकरणामध्ये पाहायची आहे। पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 4 कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज। आता मागच्या प्रकरणामध्ये आपण एक अवस्था पाहिली की ज्यामध्ये नोंदणीची अवस्था होती। प्रत्येक कंपनीला नोंदणी करणं गरजेचं असतं। मग नोंदणी करत असताना काही दस्तऐवज हे नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावे लागतात। म्हणून या प्रकरणामध्ये आपल्याला घटनापत्रक, नियमावली, माहितीपत्रक आणि माहितीपत्रकाऐवजीचं जे निवेदन असतं या महत्त्वाच्या दस्तऐवजांचा अभ्यास आपल्याला प्रकरण क्रमांक 4 कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज या प्रकरणामध्ये करून घ्यायचे आहे। पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 5 कंपनीचे सभासद।
कंपनीमध्ये सभासदाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणून तो एक महत्त्वाचा घटक म्हणून मानला जातो. मग या सभासदा संदर्भामध्ये सभासदांचा अर्थ काय आहे, भागधारक आणि सभासद यामध्ये काय फरक आहे, त्याचबरोबर सभासदत्वासाठीची पात्रता काय असते, ते संपादन कसं करायचं, त्यांची सभासदत्व संपुष्टात कशी येते, सभासदांचे अधिकार काय आहेत, कर्तव्य काय आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, या सर्वांचा अभ्यास आपल्याला कंपनीचे सभासद या प्रकरणामध्ये करायचा आहे. पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 6, कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी. कंपनीचे भागधारक हे कंपनीचे मालक असतात. ते मोठ्या प्रमाणावरती विखुरलेले असतात. ते कंपनीचे मालक जरी असले तरी कंपनीचे व्यवस्थापन पाहत नाहीत, कारण संख्येने ते असंख्य असतात. म्हणून कंपनीचे व्यवस्थापन पाहण्यासाठी भागधारकांच्या वतीने संचालकाची नेमणूक केली जाते आणि संचालकांना सहाय्य करण्यासाठी मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी देखील कंपनीमध्ये असतात. म्हणून कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी यांच्या संदर्भामध्ये प्रकरण क्रमांक 6 मध्ये आपणाला माहिती पाहायची आहे की ज्यामध्ये संचालकाचा अर्थ, तरतुदी, ओळख क्रमांक, पात्रता, प्रकार, नियुक्ती, अधिकार, कर्तव्य, उत्तरदायित्व, कायदेशीर स्थान, मोबदला, बडतर्फी, त्याचबरोबर मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी, संचालक, अर्थ, नियुक्ती, पात्रता, अधिकार, कर्तव्य, वेळ, पूर्णवेळ संचालक, कंपनी चिटणीस, व्यवस्थापक आणि मग त्या चिटणीसाच्या संदर्भामध्ये व्याख्या, स्थान, कर्तव्य, दायित्व, अधिकार, भूमिका, मानक, त्याचबरोबर सचिवीय अंकेक्षण आणि मुख्य वित्तीय अधिकारी आणि त्यामध्ये असणारे जे फरक आहेत या सर्वांचा अभ्यास आपल्याला प्रकरण क्रमांक 6 कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी या प्रकरणामध्ये करावायचा आहे. पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 7 कंपनीच्या सभा भाग 1. आता अभ्यासक्रमामध्ये आपल्याला कंपनीच्या सभा भाग 1 आणि भाग 2 असा अभ्यासायचा आहे. यामध्ये प्रकरण क्रमांक 7 आहे कंपनीच्या सभा भाग 1. यामध्ये वैध सभेच्या आवश्यक बाबी, त्याचबरोबर योग्य रीतीने सभा कशी आयोजित केली जाते, ती कशी योग्य रीतीने चालवली जाते आणि सभा योग्य प्रकारे संचलित करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, या उपघटकांचा अभ्यास आपल्याला कंपनीच्या सभा भाग 1 यामध्ये करायचा आहे. पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 8 कंपनीच्या सभा भाग 2. ज्यामध्ये सभांचे प्रकार, मग त्यामध्ये भागधारकांच्या सभा, संचालकांच्या सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, त्याचबरोबर त्या सभेमध्ये चिटणीसाने करावयाची जी कार्य आहे त्या संदर्भामध्ये माहिती पाहिजे आहे. त्याचबरोबर भागधारकांच्या सभा, संचालकांच्या सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा यातील फरक देखील आपल्याला अभ्यासायचा आहे. पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 9 चिटणीसाचे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य. मग या प्रकरणामध्ये आपणाला व्यावसायिक संप्रेषणाचा अर्थ, त्याची व्याख्या, प्रकार, पद्धती, फायदे, माध्यमे, कौशल्य, त्याचबरोबर व्यावसायिक संप्रेषणातील चिटणीसाची भूमिका, व्यावसायिक पत्रव्यवहार, सूचना म्हणजे काय, अहवाल म्हणजे काय, इतिवृत्त म्हणजे काय, या उपघटकांचा अभ्यास आपल्याला प्रकरण क्रमांक 9 चिटणीसाचे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य यामध्ये करायचं आहे. पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 10 संचालकांशी पत्रव्यवहार. आता चिटणीस म्हटलं की त्याचं महत्त्वाचं काम असतं पत्रव्यवहार करणे, म्हणून पत्रव्यवहार संदर्भामध्ये आपल्याला पुढील प्रकरणं दिलेली आहेत. ज्यामध्ये पहिलं प्रकरण आहे संचालकांशी पत्रव्यवहार. यामध्ये चिटणीसाने संचालकांशी पत्रव्यवहार संबंधी घ्यावयाची दक्षता कोणती असते, पत्रव्यवहाराचे प्रसंग कोणते असतात आणि संचालकांशी पत्रव्यवहार करणारे नमुना पत्रे या उपघटकांचा अभ्यास आपल्याला प्रकरण क्रमांक 10 संचालकांशी पत्रव्यवहार यामध्ये करायचा आहे. पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 11 बँकांशी पत्रव्यवहार. जसं संचालकांशी पत्रव्यवहार करावा लागतो त्याप्रमाणे चिटणीसाला बँकांशी पण पत्रव्यवहार करावा लागतो. म्हणून बँकांशी पत्रव्यवहार करताना अर्थ आणि व्याख्या, व्यापारी बँकांची कार्य, बँकेशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यावयाची दक्षता, पत्रव्यवहाराचे प्रसंग, त्याचबरोबर नमुना पत्रे आणि फरक या उपघटकांचा अभ्यास आपल्याला प्रकरण क्रमांक 11 बँकांशी पत्रव्यवहार यामध्ये करावायचा आहे. पुढचं आणि शेवटचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 12 वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार. मग आता यामध्ये कंपनी व्यवहार मंत्रालय, कंपनी नोंदणी अधिकारी, राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद मंडळ,
राष्ट्रीय कंपनी कायदा, ॲपेलेट लवाद मंडळ, भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ सेबी आणि वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्र करताना घ्यावयाची दक्षता, त्याचबरोबर जी नमुना पत्रे आहेत या सर्वांचा अभ्यास आपल्याला प्रकरण क्रमांक 12 वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार या प्रकरणामध्ये करावायचा आहे. अशी एकूण 12 प्रकरणं आपल्याला चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये शिकायची आहेत. सदर माहिती पुस्तकामध्ये दिलेली आहे. आपण घरी ती व्यवस्थित वाचावी आणि आपल्या वहीमध्ये व्यवस्थित अनुक्रमणिका लिहून ठेवावी, जेणेकरून प्रकरण सुरू झाल्यानंतर आपल्याला त्याची माहिती मिळत राहील. तर पुढच्या तासाला आपण या अभ्यासक्रमातलं पहिले प्रकरण चिटणीस सुरू करणार आहोत. तरी आपण घरी त्याचा अभ्यास करावा आणि आपलं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, जेणेकरून आपणाला पुढील जे काही व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. म्हणून घरी अभ्यास करावा आणि अनुक्रमणिका व्यवस्थित बघा, की जेणेकरून 12 प्रकरणं कुठली आहेत, त्याच्यातले घटक उपघटक कोणते आहेत ते आपल्या लक्षात राहतील, जेणेकरून प्रकरण सुरू झाल्यानंतर आपल्याला त्याचा निश्चित फायदा होईल. ठीक आहे. धन्यवाद.